के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपले पोलीस भरती PYQ सिरीज चालू आहे, ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळे क्वेश्चन पेपर घेत आहोत आणि जरी वेगवेगळ्या सालातले घेत असले तरी तेच क्वेश्चन रिपीटेडली फक्त त्यातले जे काय अंक आहेत हे चेंज होऊन येत आहेत। मग आपण ह्याच्यामध्ये नागपूरचा पेपर घेतलेला आहे, पुणे ग्रामीणचा घेतलेला आहे, पुणे शहर आयुक्तालयाचा घेतलेला आहे आणि मुंबई शहराचा पेपर आणि त्याच्यातला हा लास्टचा पार्ट आहे। मुंबई शहराचा पेपर मी स्वतः ॲनालिसिस केला, त्याच्यावरून मी हे सांगतो तुम्हाला की हा 2021चा पेपर आहे। त्याच्यानंतर 2023ची परीक्षा झाली। तुम्ही 2023चे पेपर काढून बघा तर त्या 2023च्या पेपरमध्ये चालकचा जरी पेपर असला आणि रेग्युलर जरी पेपर असला तरी दोन्ही पेपरमध्ये ह्याच पेपरचं रिफ्लेक्शन मला ॲज इट इज दिसलेलं आहे। त्याच्यामुळं आपण पेपर घेत असताना भले भाग थोडे लेंदी केलेले आहेत, पण त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आपण तो टॉपिक म्हणजे काळ घेतला तर भूतकाळ तुम्हाला तिथल्या तिथं समजून सांगितलेलं आहे, प्रयोग घेतले तिथल्या तिथं तुमचे सगळेच्या सगळे प्रयोग, हिंट कसे होईल, ट्रिक कसे घेता येईल, करंटचा पोर्शन असेल, एखादा आत्ता करंट रिलेटेड कसा पोर्शन असेल तो तिथल्या तिथं तुम्हाला समजून सांगितलेला आहे। तर मॅथमॅटिक्सचा ह्याच्यामधला आता आपला शेवटचा पॉईंट आहे। तर मॅथमॅटिक्सच्या पॉईंटमध्ये मला एक लक्षात आलं की घड्याळ असेल, कॅलेंडर असेल, त्याच्यानंतर ABCDचे आपले क्वेश्चन असतील, पाढ्यांच्या रिलेटेड क्वेश्चन असतील, घन वर्ग ह्यांच्या रिलेटेड क्वेश्चन असतील, कंपल्सरी क्वेश्चन आहेत, काळकाम वेग असेल कंपल्सरी क्वेश्चन आहेत, वयवारीचा क्वेश्चन आहे कंपल्सरी क्वेश्चन आहे। म्हणजे जिथं जिथं तुम्हाला कंपल्सरी क्वेश्चन आहेत ते टॉपिक अगोदर करून घ्यायचं आहे। आपण त्या देखील टॉपिकची सिरीज आपण चालू करणार आहे, म्हणजे अल्टरनेट डेजमध्ये ते टाकणार आहे। तर आपला थोडा प्रमोशनचा पार्ट असा, आपले के सागर पब्लिकेशनचे वेगवेगळे बुक्स आहेत, याच्यामध्ये होणारच पोलीस कॉन्स्टेबल 2023 मधील 78 प्रश्नपत्रिकांचा उत्तरे व स्पष्टीकरण असा असलेला हा संच आहे। याच्यामध्ये 38 प्रश्नपत्रिका जिल्हा व ग्रामीण व शहर पोलीसच्या आहेत, 28 प्रश्नपत्रिका चालकच्या आहेत, 12 प्रश्नपत्रिका SRPFच्या आहेत आणि 10 प्रश्नपत्रिकांचा सविस्तर विश्लेषण व स्पष्टीकरण केलेलं आहे। शिवाय चालू घडामोडी याच्यामध्ये अद्ययावत पद्धतीनं रिसेंटली ज्या काय झालेल्या चालू घडामोडी त्या ॲड केलेल्या आहेत। त्याच्यानंतर आपला हा ठोकळा आहे, 93वी आवृत्ती आहे, संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल याच्यामध्ये करंट देखील इन्क्लूड केलेला आहे। मग जे काय वेगवेगळं मराठी असेल, त्याच्यानंतर तुमचं GK असेल, GKतले जे काय सगळे टॉपिक असतील, बुद्धिमत्ता असेल, गणित असेल, सर्वच्या सर्व ह्या ठोकळ्यामध्ये आहे। शिवाय पूर्वीच्या 20 प्रश्नपत्रिका, 5 सॅम्पल क्वेश्चन पेपर, उत्तरे व स्पष्टीकरणासह सर्व दिलेले आहे। अतिशय चांगल्या दर्जाचं हे पुस्तक आहे, चार्ट्स वगैरे सगळे त्याच्यामध्ये आहेत। त्याच्यानंतर आपली पोलीस कॉन्स्टेबल 40 प्रश्नपत्रिकांचा एक सेट आहे, 36वी एडिशन आहे, बेस्ट सेलर आहे। त्याच्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल 25 निवडक प्रश्नपत्रिकांचा स्पष्टीकरणासह, 40चा पण स्पष्टीकरणासह ठोकळा आहे, 25 प्रश्नपत्रिकांचा देखील स्पष्टीकरणासह ठोकळा आहे। त्याच्यानंतर जे विद्यार्थी मित्र चालकसाठी फॉर्म भरतात, पोलीस शिपाई चालक भरती मार्गदर्शक, याच्यामध्ये पाठीमागील 19च्या 20 प्रश्नपत्रिकांचा समावेश स्पष्टीकरणासह दिलेला आहे। शिवाय वाहतुकीचे 450 MCQ स्वतंत्र पद्धतीने दिलेले आहेत। शिवाय वाहतुकीचे जे काही वेगवेगळे सिम्बॉल्स असतात ते देखील सिम्बॉल्स रंगीत स्वरूपामध्ये याच्यामध्ये दिलेले आहेत। मग वाहतुकीची चिन्हे असतील, रोड मार्किंग असतील किंवा वाहतुकीचे दिवे, वाहन इंडिकेटर्स, हँडल सिग्नल्स वगैरे जे काही सगळं ते या बुकमध्ये तुम्हाला दिलेलं आहे। आपलं अजून एक पुस्तक आहे ते म्हणजे पोलीस शिपाई चालक भरती, याच्यामध्ये मोटार वाहन चालवण्याचे व वाहतुकीबद्दलचे कायदे व नियम, याच्यामध्ये जो आपला मोटार वाहन चालवण्याचा जो काय कायदा आहे जो 2019 मध्ये अद्ययावत केलेला आहे, त्या दुरुस्ती केलेला कायदा, दुरुस्ती करून असलेला नवीन मोटार वाहन कायदा आणि 2021च्या 21 प्रश्नपत्रिकांचा समावेश याच्यामध्ये केलेला आहे। शिवाय वाहतूक विषयी 450 MCQ या बुकमध्ये आपले दिलेले आहे। आणि आता आपला मुंबईचा जो काय पेपर आहे तो आपण स्टार्ट करूयात। शेवटचं लेक्चर आहे, 94 नंबरचा क्वेश्चन आहे। पुन्हा एकदा घड्याळावरती क्वेश्चन विचारलाय की दुपारी 12 नंतर, बघा कधी म्हटले, दुपारी 12 नंतर 8 वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल? काय म्हटलंय, दुपारी 12 ते 8 लगेच घड्याळ डोळ्यासमोर आणायचं। दुपारी 12 ते 8 वेळामध्ये मिनिट काटा तास काट्याला, कोणाला मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल? मग लगेच घड्याळ डोळ्यासमोर आणायचं। हे सपोज घड्याळ आहे, हिथं किती वाजणार आहेत? हिथं 12 वाजणार आहेत, हिथं 6 वाजणार आहेत, हिथं 8 वाजणार आहेत। मग आता नीट लक्षात घ्या, ते काय म्हणतायत की जो काही मिनिट काटा असणार आहे, सपोज हा मिनिट काटा आहे, तर हा मिनिट काटा
तास काट्याला किती वेळा ओलांडेल असा क्वेश्चन आहे. तर ह्याची एक हिंट आहे. हिंट अशी आहे की प्रत्येक तासामध्ये, हे वाक्य लक्षात ठेवायचं, IMP वाक्य आहे, हे वाक्य लक्षात ठेवायचं, IMP स्टेटमेंट आहे की प्रत्येक तासात, म्हणजे ज्यावेळेस तास कंप्लीट होतो, आता बघा माझ्या घड्याळामध्ये हे तर सपोज 2 वाजले, 2 वाजल्यानंतर परत 2ला माझा मिनिट काटा ओलांडेल आणि पुढे चालेल, म्हणजेच काय 3 वाजले की 3 वाजल्यानंतर 3:15च्या पुढे काटा जाताना माझा तास काट्याला मिनिट काटा काय होणार आहे, ओलांडून पुढे जाणार आहे. म्हणजेच काय प्रत्येक तासात मिनिट काटा तास काट्याला एकदा ओलांडतो. हे वाक्य सगळ्यात IMP आहे. म्हणजे प्रत्येक तासात मिनिट काटा तास काट्याला एकदा ओलांडतो. किती वेळा ओलांडतो? एकदा ओलांडतो. मग आता मला सांगा 12 ते 8 या वेळेमध्ये किती तास होतात? 8 तास होतात. म्हणजे मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल? 8 वेळा ओलांडेल. हे एक्झामिनरला 100% माहिती आहे की पोरग काय करणार, 8ला टिक करणार, कारण 8 वेळा ओलांडतोय, त्याला बेसिक कन्सेप्ट माहिती आहे. परंतु या ठिकाणी एक अपवाद आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही विचार करा, ज्यावेळेस 12 वाजता आहेत का नाही 12, त्यावेळेस तास काटा आणि मिनिट काटा हे एकमेकांवरती असणार आहे, आणि त्यामुळे ज्यावेळेस 1 वाजणार आहेत त्यावेळी 12 ते 1च्या दरम्यान मिनिट काटा तास काट्याला ओलांडत नाही. या ठिकाणी अपवाद लक्षात ठेवायचा, हा नोट म्हणून लक्षात ठेवायचा. नोट लिहायची. नोट अशी आहे की 12 ते 1 ही वेळ अशी आहे की या वेळेमध्ये पुन्हा परत बघा, प्रत्येक आपलं बेसिक स्टेटमेंट काय की एका तासात मिनिट काटा तास काट्याला एकदा ओलांडतो. परंतु 12 ते 1 ही वेळ त्याला अपवाद आहे, कारण ऑलरेडी मिनिट काट्यानं तास काट्याला ओलांडलेलं असतं, म्हणून पुन्हा एकदा मिनिट काटा त्या तास काट्याला ओलांडत नाही. कधी? 12 ते 1च्या दरम्यान. म्हणून ही वेळ पुन्हा धरली जाणार नाही. म्हणून उत्तर काय येणार आहे? 8 वजा 1 बरोबर 7. म्हणजेच जर दुपारी 12 पासून उद्या कुठलं जरी टायमिंग विचारलं तरी लक्षात ठेवायचं की 12 ते 1च्या दरम्यान ऑलरेडी तो काटा ओलांडलेला असतो, त्यामुळे तो 1 तास वजा करायचा, तो 1 वेळा काय करायचा? वजा करायचं. आलेलं उत्तर तुमचं फायनल उत्तर असणार आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 7 वेळा. आणि मग विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बारकाव्यानं लक्ष द्या इथं ऑप्शन फ्रेमिंग वरती. त्यांना माहिती 12 ते 8 वेळा तास किती होतात? 8 होतात, बरोबर का? 12 ते 8 वाजेपर्यंत 8 तास होतात. जर 12 ते 8 मध्ये 8 तास होत असतील तर प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती असतं की बाबा जो मिनिट काटा आहे हा तास काट्याला साधारणतः एकदा ओलांडत असतो. जर एकदा ओलांडत असतो तर 8 तासात किती वेळा ओलांडणार आहे? 8 वेळा ओलांडणार आहे. पोरग ऑप्शन नंबर 1ला टिक करणार आणि पुढे चालणार. लक्षात ठेवायचं, मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितले, जर तुमचं उत्तर ऑप्शन नंबर 1 आलं की कंपल्सरी थांबायचं. कंपल्सरी थांबायचं, काही चेक करायचं की काय आपलं चुकतंय का. बघा इथं आता किती, मला असं वाटतंय 5वा 6वा क्वेश्चन आहे, ह्याच्यातला मी रिझनिंग चालू झाल्यानंतर सांगितलं असेल की जर ऑप्शन नंबरला 1ला जर उत्तर येत असेल तर कंपल्सरी थांबायचं आणि चेक करायचं. ऑप्शन नंबर 1 8 उत्तर दिले म्हणजे आपल्याला 100% फसवलेले. मॅक्सिमम जनता इथं टिक करणार आणि खुश होऊन घरी येणार आणि आल्यावरती मार्क जाणार, कारण अपवादावरती काम केलं नाही. अपवादावरती नेहमी काम करायचं. अपवाद असा आहे 12 ते 1 वाजत असताना ऑलरेडी काटा उलंडलेला असतो, त्यामुळे त्याला कॅल्क्युलेशन मध्ये धरायचं नाही. म्हणून 8 वजा 1 बरोबर उत्तर किती येईल? 7 वेळा हे या प्रश्नाचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. आणि तुम्हाला मी पाठीमागं पण मागच्या पण लेक्चरला सांगितलं काय करायचं, हे सिक्वेन्सली लावून घ्यायचं. बघा ती ट्रिक लागते का आपली. छोटा मोठा आकडा येणार नाही. इथं किती दिले? 6, 7, 8 आणि 10 लावले सगळेच्या सगळे ऑप्शन सिक्वेन्सली. 6 छोटा आकडा आहे, 10 मोठा आकडा आहे, हे दोन्ही ऑप्शन मध्ये उत्तर येणार नाही. ऑप्शन नंबर 2 7 हे या प्रश्नाचं काय राहील? उत्तर राहील. म्हणजे काल जे काही 2-3 पाठीमागचे लेक्चर झाले त्या लेक्चरमध्ये तुमच्या एक लक्षात येईल की ते सगळे लेक्चर बघत या. ही ट्रिक 100% काम करते. ही ट्रिक कामच करते. पण आपलं लॉजिक कुठंच सोडायचं नाही. आपलं लॉजिक थ्रूआउट सगळ्या पेपरमध्ये सेम ठेवायचं. जर तुम्हाला मी अगोदरच सांगितले 5 क्वेश्चन जर तुम्हाला गणिताचे सुटले नाहीत, त्यातले 5 सुटले नाहीत तर कमीत कमी 3ची उत्तर तुमची ह्या लॉजिकने येतील आणि 2 चुकतील. पण 3 क्वेश्चन तुम्ही प्रॉफिटमध्ये राहताल ना, तुम्ही कशाला तरी गोल करणारच आहे. मग थोडं सायंटिफिक पद्धतीने जर गोल केले तर यदा कदाचित मॅक्सिमम चान्सेस आहेत तुमचं उत्तर बरोबर येण्याचे. बाकी शक्यतो
प्रिव्हियस इयर मधला क्वेश्चन चुकू द्यायचा नाही, तिथला क्वेश्चन बरोबरच आला पाहिजे. जर यदा कदाचित प्रिव्हियस इयर मधला किंवा त्या टाईपचा प्रश्न जर विचारला आकडे बदलून, तर तो आपल्याला 100%च सुटला पाहिजे. ह्या अँगलनं अभ्यास करायचा. जर त्यातलं चुकत असेल तर आपण 17.5 लाख जणांनी फॉर्म भरलेत आणि 17,500 जागा आहेत. तुम्हीच कॅल्क्युलेशन करा. 100 पोरं एका जागेसाठी, म्हणजे भयानक कॉम्पिटिशन आहे. त्याच्यात ग्राउंड होणार आहे, अजून बऱ्याचशा गोष्टी होणार आहेत. त्याच्यामुळं कॉम्पिटिशन हे फार जास्त टफ लेवल आहे. त्या दृष्टीने विचार करून अभ्यासाकडं तेवढ्या पद्धतीनं जोर देऊन चालू करायचं आहे. पुढचा क्वेश्चन 95 नंबरचा. एका व्यक्तीकडे बोट दाखवून सुजय म्हणाला, त्याच्या बहिणीच्या पतीचा सासरा, म्हणजे कोणाच्या, त्याच्या म्हणजे कोणाच्या, त्या व्यक्तीच्या, त्याच्या बहिणीच्या पतीचा सासरा माझे आजोबा लागतात, तर त्या व्यक्तीचे सुजयशी नाते काय. हा क्वेश्चन कंपेरेटिव्हली थोडा टफ आहे, म्हणजे हार्ड आहे. त्याची लँग्वेज समजायला कंपेरेटिव्हली हार्ड आहे. म्हणजे आतापर्यंत जेवढे आपण क्वेश्चन घेतले तर नाते संदर्भातला हा क्वेश्चन, आणि मूळतःच बऱ्याचशा मुलांचा नातेसंबंध हा टॉपिक थोडा वीक असतो. तर अशा क्वेश्चनच्या बाबतीत काय करायचं. अशा क्वेश्चनच्या बाबतीत बाबा काय करता येईल. तर अशा क्वेश्चन नातेसंबंध सोडवत असताना सगळ्यात महत्वाची हिंट म्हणजे नेहमी आपल्याला त्या जागेवरती ठेवायचं. म्हणजे ह्या सुजयच्या जागेवरती मी स्वतःला ठेवणार आणि आपली सगळी घरातली नाती इमॅजिन करायचे. म्हणजे माझे वडील, वडिलांची बहीण, किंवा आपली आई, किंवा आपला मामा, आपले आजोबा, आपली आत्या, आपली मावशी, ह्यांना सगळ्यांना इमॅजिन करायचं आणि बरोबर बसवायचं. 100% उत्तर बरोबर निघतं. आणि असंही ऑप्शनवरून उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचा. आता बघा, ऑप्शन मला दिलेत काका, मामा, भाऊ आणि नातू. म्हणजे जी व्यक्ती दिलेली ती 100% कशी आहे हो, पुल्लिंगी आहे. ते कशी आहे, पुल्लिंगी आहे. मग आता आपण ती ड्रॉ करण्याचा प्रयत्न करू, म्हणजे बघू की उत्तर आपल्याला निघतंय का. पहिल्यांदा काय करायचं, सुजयला लिहायचं. म्हणजे ती व्यक्ती, सपोज मी ती व्यक्ती काढली, ही ती व्यक्ती काढली. आता मी दुसऱ्या बाजूला लिहिणार सुजय. दुसऱ्या बाजूला काय लिहिणार, सुजय. सुजय लिहिला. बर, तिथं काय म्हणते, ते माझे आजोबा आहेत असं कोण म्हणतंय, सुजय म्हणतोय. बघा, एका व्यक्तीकडे बोट दाखवून सुजय म्हणाला, त्याच्या बहिणीच्या पतीचा सासरा माझे आजोबा आहेत. माझे आजोबा म्हणजे कोणाचे आजोबा, सुजयचे आजोबा. मग बघा, हिथं जर सुजय असेल तर सुजय कोणाच तरी मुलगा आहे. म्हणजे हिथं कोण येणार आहेत, सुजयचे वडील येणार आहेत. कोण येणार आहेत, सुजयचे वडील येणार आहेत. आणि त्याच्यावरती ह्या वडिलांचे वडील म्हणजे कोण असणार आहेत, सुजयचे आजोबा असणार आहेत. आजोबा असणार आहेत. ओके, आजोबा. मग आता नीट विचार करा, ही व्यक्ती सासरा होणार आहे. ही व्यक्ती सासरा होणार आहे. मग कोणाचा सासरा होणार आहे, तर सासरा होण्यासाठी हा ह्यांचा मुलगा आहे. ही व्यक्ती मला सासरा व्हायला पाहिजे. इथं काय म्हटलंय, बहिणीच्या पतीचा सासरा माझे आजोबा आहेत. म्हणजे सासरा ही व्यक्ती कोण आहे, माझे आजोबा आहेत. मग मला सांगा, हे सासरे कोणाचे होतील, आपली आई. नीट बघा, आपले वडील, आपले आई, आपले आजोबा. म्हणजे आपले जे आजोबा आहेत ते आपल्या आईचे कोण आहेत, सासरे आहेत. परत एकदा, आपले जे आजोबा आहेत, म्हणजे माझे जे आजोबा असतील, तुमचे जे आजोबा असतील, ते आपल्या आईचे कोण असणार आहेत, सासरे असणार आहेत. म्हणजे हे आजोबा सासरे होण्यासाठी, बघा, सासरे होण्यासाठी मला हिथं काय करावं लागेल, माझी आई काढावी लागेल. म्हणजे ह्या सुजयची आई. मग आता बघा, आता कोडं बऱ्यापैकी सुटलं. आता परत या, एका व्यक्तीकडे बोट दाखवून, ती व्यक्ती म्हणजे कोण आहे, ही ती व्यक्ती आहे. बरोबर का, ती व्यक्ती मी काढलेली इथं. ही ती व्यक्ती आहे. छान काढू जरा व्यक्तीला. एका व्यक्तीकडे बोट दाखवून सुजय म्हणाला, त्याच्या बहिणीच्या पतीचा सासरा, ह्या व्यक्तीची बहीण. आता सासरा आहे तर मला कळलं ना,
ह्यांचं नातं काय झालं, सासरा झाला ना. आपल्या आईचा तो, आपले आजोबा हे आपल्या आईचे कोण आहेत, सासरे आहेत. आपल्या आईचे सासरा आहे ना, आपल्या आईचे आपले आजोबा हे कोण आहेत, सासरे आहेत. मग आता परत कोड्याकडे या. सोप्प करण्याचा प्रयत्न केला मी. त्याच्या बहिणीच्या पतीचा, म्हणजे ही जी व्यक्ती आहे ह्याची, ही कोण आहे, ही बहीण आहे, बहीण. आणि मग आता मला सांगा की जर आपली आई, ही आपली आई येते बघा, आपली आई आहे, आपली आई कोणाची तरी बहीण आहे. मग मला सांगा की ती व्यक्ती, आता ही व्यक्ती ज्या व्यक्तीकडे बोट दाखवून सुजय असं म्हणतोय, आपल्या आईची, म्हणजे आपली आई जर त्याची बहीण असेल म्हणजेच आपल्या आईचा कोण असेल, तो भाऊ असेल. मग आपल्या आईचा भाऊ आपला कोण, मामा. आपला कोण, मामा. म्हणजेच सुजयचा तो कोण असेल, हो सुजयचा तो मामा असेल. सुजयचा तो मामा असेल. नीट बघा क्वेश्चन त्यांनी फ्रेमिंग करताना त्याची जी काही लँग्वेज आहे ती थोडी टफ ठेवण्याचा प्रयत्न केला. मी काय केलं, पहिल्यांदा सुजयचे मला आजोबा दाखवायचे. मग सुजयचे वडील मधल्या टप्प्यात येतील ना, सुजयचे वडील आणि सुजयचे आजोबा. नीट वाक्य वाचलं तर मला लक्षात येते की आजोबा जे काय ते सासरे आहेत. आजोबा जर सासरे व्हायचे असेल तर माझ्या आईचे, म्हणजे माझे आजोबा हे माझ्या आईचे कोण आहेत, 100% सासरे आहेत. मग त्यांनी काय सांगितलंय की ती जी काही व्यक्ती आहे त्या व्यक्तीची बहीण, त्या व्यक्तीची बहीण. मग त्या व्यक्तीची बहीण म्हणजे कोण आहे, माझी आईच आहे ना. त्या व्यक्तीची बहीण, कारण मी तुम्हाला काय सांगितलं, ह्या सुजयच्या ठिकाणी आपल्याला ठेवायचं. ह्या सुजयच्या ठिकाणी मी मला स्वतःला ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे मला लय पटकन कळलं की बाबा माझे आजोबा सासरे कोणाचे आहेत, तर मग माझ्या लगेच लक्षात आले माझ्या आईचे सासरे आहेत ते, बरोबर ना, माझी आई त्यांची सून लागणार. मग पुढे काय सांगितलंय की मी ज्या व्यक्तीकडे बोट दाखवतोय त्यांची ती कोण आहे, बहीण आहे. मग माझी आई बहीण कोणाची आहे, माझ्या मामाची आहे. म्हणजे ती व्यक्ती माझा कोण असणार आहे, माझा तो मामा असणार आहे. माझा तो मामा असणार आहे. अशा पद्धतीनं हा क्वेश्चन व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. ज्यांना स्क्रीनशॉट काढायचा असेल ते स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात, कारण त्याचं जे स्ट्रक्चर आहे हे थोडं समजायला लँग्वेज टिपिकल आहे. तुम्ही ती परत वाचा, तुमच्या ती लक्षात येऊ शकते. 96 नंबरचा क्वेश्चन. हे क्वेश्चन कसेच चुकता कामा नये, हे म्हणजे फुकटचे मार्क असतात, असलं कधीच चुकू द्यायचं नाही. ही व्हेन डायग्रामवरचे क्वेश्चन आहेत. फक्त डायग्राम व्यवस्थित काढायचे, 100% उत्तर निघतात. बघा, डायग्राम व्यवस्थित काढायचे, डायग्राम चुकू द्यायचे नाही. सर्व उंदीर मांजर आहेत. काय म्हटलंय, सर्व उंदीर मांजर आहेत. मी बघा पहिल्यांदा काय करेल, उंदीर काढेल. हे झाले उंदीर, असंच काढायचं. सर्व उंदीर काय आहेत, मांजर आहेत. मग मांजराला काय करायचं, बाहेर काढायचं. हे झालं मांजर. सर्व उंदीर मांजर आहेत. सर्व उंदीर, मांजराच्या आतमध्ये उंदीर आहेत, काय उंदर आहेत, म्हणजे जे काय सर्वचे सर्व उंदीर असतील ते काय आहेत, मांजर आहेत. बर, एकही मांजर कुत्रा नाही. एकही मांजर म्हणजे इथं जर सपोज मी कुत्रा काढला, कुत्रा, तर एकही मांजर बाहेरच्या बाजूला आहे. ह्या मांजराचा आणि कुत्र्याचा संबंध नाही. इथं काट मारले का नाही, मी फुली मारले, त्याच्यावरून लक्षात घ्यायचं. बघा, सर्व उंदीर मांजर आहेत. मांजर बाहेरच्या बाजूला काढलं, उंदीर त्याच्या आतमध्ये घेतला, मांजर बाहेर काढले, म्हणजे सर्वच्या सर्व उंदीर मांजर आहेत. एकही मांजर कुत्रा नाही. कुत्रा आणि मांजर जोडलं जाऊ शकत नाही, लांब दाखवलं. बर, आता त्याच्यावरून काय दिले, ही अनुमानं दिलेत. काही विधानं दिलेली असतात आणि त्याच्यावरून निष्कर्ष काय निघतोय, म्हणजे अनुमान काय निघतंय ते दिलेले असतात. अतिशय सोपा प्रश्न आहे. काही उंदरे कुत्रे आहेत. उंदरे आणि कुत्र्यांचा संबंध आहे का, ही तर फुली मारली ना, म्हणजे 100% पहिलं विधान कसं आहे, चुकीचं आहे. पहिलं विधान चुकीचं आहे. पुढं, एकही उंदीर कुत्रा नाही. एकही उंदीर कुत्रा नाही. उंदीर आणि कुत्रा जोडला जाऊ शकत नाही ना, ही तर फुली मारली आहे, म्हणजे हे विधान बरोबर आहे. बघा, ते काय म्हणते, एकही उंदीर कुत्रा नाही. बरोबर आहे ना, ह्यातला एकही उंदीर कुत्रा नाहीच आहे ना, म्हणजे बरोबर आहे विधान. म्हणजे दुसऱ्या नंबरचं विधान बरोबर आहे. फक्त 2 काय आहे ह्याच्यातलं अचूक आहे. असं ऑप्शन नंबर 2 ह्या प्रश्नाचं उत्तर राहील. पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 97. तशाच टाईपचा प्रश्न आहे बघा.
सर्व टेबल खुर्ची आहेत. मग मी काय काढणार, जे सर्व म्हटलेलं असतं, जे सर्व म्हटलेलं असतं त्याला आतमधला गोलात ठेवायचं. बघा, जे सर्व म्हटलेलं असतं त्याला आतमधल्या गोलमध्ये ठेवायचं. टेबल, जे सर्व म्हटलेलं असतं ते आतमध्ये ठेवायचं, त्याच्या बाहेर ते काढायचं. सर्व टेबल खुर्च्या आहेत. मग बाहेर काय येणार, खुर्च्या येणार. खुर्ची, खुर्ची. सर्व टेबल खुर्च्या आहेत आणि एकही खुर्ची दिवा नाही. म्हणजे खुर्ची कुठे आहे, बाहेरच्या बाजूला आहे. खुर्ची कुठे आहे, बाहेरच्या बाजूला आहे. खुर्चीचा आणि दिव्याचा संबंध येणार नाही. म्हणजे मी जर इथं दिव्याचा गोल काढला तर दिवा या ठिकाणी आहे, दिवा या ठिकाणी. सिलोलिझम आहे हा, ह्या व्हेन डायग्रामने काढायचं असतं. हा दिवा आहे, ह्या दिव्याचा आणि ह्या खुर्च्यांचा संबंध नाही. म्हणजेच काय, हे टेबल तर ह्या खुर्च्यांच्या आतमध्ये आहेत ना, म्हणजे टेबलाचा आणि दिव्याचा देखील काही एक संबंध नसणार. जसा मागाचा प्रश्न होता ना, ॲज इट इजच हा प्रश्न आहे. मग आता आपण बघू की काय दिले पुढं. तर पुढं असं दिलेलं आहे, इथं डायग्राम काढलेली बघा स्पष्टीकरणामध्ये. आता मी तीच एक्सप्लेन करतो, पाठीमागच्या पेजवर जात नाही. तर अनुमान मला असं दिले, काही टेबल दिवे आहेत. टेबलाचा आणि दिव्याचा संबंध आहे का, नाही. म्हणजे पहिलं विधान रॉंग आहे. आणि एकही टेबल दिवा नाही, एकही टेबल, दिव्याचा आणि टेबलाचा कसलाच संबंध नाही. म्हणजेच एकही टेबल दिवा नाही हे विधान बरोबर आहे. म्हणजे फक्त 2 हे बरोबर आहे. हे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. दोन्हीच्या दोन्ही सोप्या कॅटेगरीतले प्रश्न होते. पुढचा प्रश्न, एका संख्येत 98 नंबरचा प्रश्न, 38 या संख्येत एक संख्या मिळवल्यास येणाऱ्या उत्तराला त्याच संख्येने भागल्यास. बघा, म्हणजे जी संख्या मिळवायची तिनंच भागायचे. ही हिंट आहे, हळूहळू वाचायला शिकायचं नीट. ज्याचं रीडिंग चांगलं आहे त्याला लगेच समजतंय. म्हणजे बघा, जी संख्या मिळवणार आहे, जी संख्या मिळवणार आहे तिनेच भागणार आहे, तिनेच भागणार आहे. लक्षात येते का? म्हणजे जी मिळवणार आहे तिनंच भागायचंय. भागल्यास बाकी किती उरते, तरी पण काय उरते, बाकी 6 उरते. तर ती संख्या कोणती, तर ती संख्या कोणती. तर शक्यतो काय करायचं, अशा प्रश्नांना ऑप्शनवरून जायचं. काय करायचं, ऑप्शनवरून जायचं. वेळ लागेल का, तर तुम्ही, आपल्याला 3 तर ऑप्शन चेक करायचे असतात. ज्याचं उत्तर असेल तो ऑप्शन चेक करायचा नाही. आणि त्याच्यामध्ये पण आपली हिंट ठेवायची, छोटा आणि मोठा पहिल्यांदा चेक करायचा नाही. इथं 12 छोटा आहे, मी ह्याला पहिल्यांदा चेक करणार नाही. इथं 18 आहे, ह्याला पहिल्यांदा चेक करणार नाही. एक तर मी 16 आणि 14 ह्या दोघांमध्ये चेक करेल. आता पहिला ऑप्शन आपण चेक करायला घेतला. बघा, 38 या संख्येत एक संख्या मिळवल्यास. मग आता एक संख्या, ती संख्या कोणती, तर ती संख्या ह्या 4 ऑप्शन पैकी एकच असणार आहे ना, ह्याच्या बाहेरची संख्या नसणार आहे. फटाफट ऑप्शन वरून चेक करायचं, फक्त बेरजात करायचं. तेव्हा स्पीडनं 2 मिनिटाच्या आत म्हटलं तरी हा प्रश्न सुटू शकतो. 38 ही संख्या आहे. बर, या संख्येमध्ये कोणती ती संख्या मिळवल्यास आणि त्याच संख्येने भागायचंय. म्हणजे 38 अधिक 6 केलं म्हणजे 30 संख्या मिळवायचं आणि 3च भागायचंय. 38 अधिक 6 केलं, 8 आणि 6 किती झाले, 14. हात चाला 1, 3 आणि 1 4 आणि 1 5 किती झाले, 54. मग आता काय करायचं, ह्या 16नच त्याच संख्येनं परत 54 ला भागायचंय. म्हणजे काय होईल, 54 भागिले 16, 54 भागिले 16. मग आता बघा, 16 48, 16 करा वजाबाकी, 16 48. मग 4 8 जात नाही, इथं झाले 14. 8 आणि 6 14, इथं झाले 4, 4 4 गेले 0. बाकी म्हणजे बाकी बघा, बाकी किती उरायला पाहिजे, 6 उरायला पाहिजे. आलं उत्तरच आलं, माझं उत्तरच आलं. बघा, उत्तरच आलं. जर यदा कदाचित हे उत्तर नसतं तरी दुसरी मेथड मी काय केली असती, सेम तसंच 38 अधिक 14, 38 अधिक 14 दुसरा ऑप्शन चेक करायला घेतला असतं. किती वेळ लागतो बघा, किती फास्ट होते. 38 अधिक 14 ह्यांची बेरीज केली असते. 8 आणि 4 12, हात चाला 1, 3 आणि 1 4 आणि 1 5, 52. ह्या 52लाच कशाने भागलं असतं, 14 ने भागलं असतं. मग 52 भागिले 14, 52 भागिले 14, 14 1 14, 14 त्रिक 42, 14 चौक 56, 14 त्रिक 42, मग 42
10 उरते, म्हणजे बाकी किती उराय पाहिजे, 6 उराय पाहिजे, बाकी उरते 10, म्हणजे 14 उत्तर येणार नाही. अशा पद्धतीने ऑप्शन चेक करायला किती, मी 10 सेकंदातच ऑप्शन चेक करतो, म्हणजे 1 मिनिटाच्या आत 100% हा प्रॉब्लेम ऑप्शन वरून सुटणार. तुम्ही म्हणताल सर ऑप्शन, मग तुम्ही जर इथे एक्स घेतला त्याला मिळवत बसला, उत्तर येणार नो डाऊट, मी एक्स न पण काढून दाखवू शकतो, पण जर ऑप्शन न फास्ट सुटणार असेल, आता बघा जर यदा कदाचित 14 हा ऑप्शन 1 नंबरला ठेवला असता, 16 हा ऑप्शन 2 नंबरला ठेवला असता, तरी 14 माझा किती फास्ट, एक साधारणतः 10 सेकंदामध्ये तर 14 हा ऑप्शन मी चेक केला, त्याच्यानंतर लगेच 16 ऑप्शन चेक केला असतं तर माझं उत्तरच आलं असतं. म्हणजे विथिन 10 ते 15 सेकंदात, 15 ते 20 सेकंदामध्ये, अर्ध्या मिनिटाच्या आतच हा प्रॉब्लेम सुटला असता. म्हणजेच काय, नीट वाचायचं की मला प्रश्न काय विचारलाय, तरच्या नंतर प्रश्न असतो, तर ती संख्या कोणती, मग ती संख्या मला सांगा, ती संख्या माझ्या ह्या 4 ऑप्शन मधली असणार आहे का नाही, 100% असणार आहे. ती संख्या माझ्या ह्या 4च ऑप्शन मधली असणार आहे, माझी बाहेरची संख्या असणार नाही, ह्या 4 संख्येमधलीच असणार आहे. त्यातलं पण मी तुम्हाला काय सांगितलं, छोटा आणि मोठा ऑप्शन मी चेक करत नाही. तुम्ही नीट ऑब्झर्व करा की मॅक्सिमम ठिकाणी उत्तर निघतं, मॅक्सिमम ठिकाणी उत्तर निघतं, म्हणजे छोटे आणि मोठे ह्या ठिकाणी आकडा असणार नाही. जो राहिले होते 2 कुठले, 14 आणि 16, हे मी त्याच्यामध्ये जसं त्यांनी सांगितले संख्या मिळवा आणि त्याच संख्येने भागा, मग ती संख्या मिळवायची आहे आणि 3च भागायचे, एवढं फक्त हिंट होते. सिंपल कॅल्क्युलेशनचा प्रकार होता, सोप्या पद्धतीचा हा प्रश्न होता. पुढं राकेश, दिशाज्ञान चाचणीचं गणित आहे. राकेश नाट्यगृहाकडे तोंड करून उभा होता. कुठं, नाट्यगृहाकडे तो तोंड करून उभा होता. नाट्यगृह कुठल्या बाजूला अजून आपल्याला माहिती नाही. त्याच्या डावीकडे दक्षिण दिशा आहे. झालं, मला हिंट मिळाली की तो नाट्यगृहाकडे तोंड करून उभा आहे, परंतु त्याच्या डावीकडे काय आहे, दक्षिण दिशा आहे. म्हणजे 100% बघा नीट, मला मी विचार केला तर माझ्या लक्षात येतंय की त्याच्या डाव्या हाताला हिथं दक्षिण दिशा आहे. जर त्याच्या डावीकडे दक्षिण दिशा असेल, म्हणजेच उजव्या हाताला काय असेल, उत्तर दिशा असेल. हा हात कुठला आहे, त्याचा डावा हात आहे, त्याचा डावा हात आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे हिथं ज्यावेळेस त्याचा डावा हात हिथं आहे, म्हणजेच राकेश हिथं उभा आहे. हा राकेश आहे सपोज, असं मी त्याला काढतो थोडं गंध बिंद डोळे बिळे. ह्याच्या डावीकडे बघा, हा इकडे बघ पाहतोय, हे काय आहे, माझं नाट्यगृह आहे. हे काय आहे, माझं नाट्यगृह. कारण ज्यावेळेस तो नाट्यगृहाकडे बघा, मी ज्या डिरेक्शनकडे बघतोय सेम तसाच राकेश बघत असणार. राकेश म्हणजे आपल्यालाच समजायचं. मी आता जर सपोज इकडे समोर ह्या डिरेक्शनला बघितलं तर माझ्या डाव्या हाताला, म्हणजे माझा हा डावा हात आहे, हा उजवा हात आहे, ह्या डाव्या दिशेला काय असणार आहे, नाट्यगृह असणार आहे. डाव्या हाताला दक्षिणेकडे, म्हणजे डाव्या बाजूला दक्षिण दिशा आहे, म्हणजेच उजव्या हाताला उत्तर दिशा आहे. याच्यावरूनच मला कळलं की तो नाट्यगृहाकडे बघतोय, म्हणजेच नाट्यगृह कुठं आहे, नाट्यगृह पश्चिमेकडे आहे. कळलं का, नाट्यगृह कुठं असणार आहे, नाट्यगृह ह्या दिशेला म्हणजे पश्चिम दिशेला असणार आहे. कळलं का, डाव्या हाताला त्याची दक्षिण दिशा आहे, उजव्या हाताला कुठली झाली, त्याच्या अपोजिट उत्तर दिशा झाली. मग डाव्या हाताला, आपला डावा हात विचार करायचा, जर आपल्या डाव्या हाताला दक्षिण दिशा असेल म्हणजेच आपल्याला तोंड ह्या बाजूला करावं लागेल, म्हणजेच नाट्यगृह हे पश्चिमेकडे आहे. नाट्यगृह कुठे आहे, पश्चिमेकडे आहे. मग आता बघा, तो 3 वेळा काटकोनात उजवीकडे वळला. आता इथं बघा 3 वेळा कशात वळलाय, काटकोनात. काटकोन म्हणजे कसं, असं कालच सांगितले मी, कालच्या लेक्चरमध्ये सांगितले, काटकोन म्हणजे 90 अंशाचा कोन, हे पण झाला काटकोन, परत असा पण काय झाला, काटकोन झाला. मग आता नीट बघा, आपल्याला दिशा चांगल्या माहिती आहेत. आता बघा, आपल्याला उत्तर तर कळली, खाली दक्षिण तर कळली, इकडं पश्चिम आहे, म्हणजेच इकडं कुठली दिशा असणार आहे, पूर्व दिशा असणार आहे. ही पूर्व दिशा असणार आहे. आता त्या स्टेटमेंटचा विचार करा, किती वेळा वळवायचा आहे, 3 वेळा वळणार आहे. कशात वळणार आहे, काटकोनात वळणार आहे, पण कुठे वळणार आहे, उजवीकडे वळणार आहे, म्हणजे उजव्या हाताला. आता बघा, खाली आपली डावी बाजू आहे दक्षिणेकडे, इकडं उजवी बाजू आहे, म्हणजे उजवीकडे असा वळणार, परत एकदा वळणार, परत एकदा वळणार. म्हणजे तो आता पाहतोय इकडं, पाहतोय कुठं, हिथं. मग त्याची उजवी बाजू कुठली झाली, ही बाजू उजवी झाली, बरोबर का. ही वरची बाजू कुठली, खालची डावी आहे,
खालची डावी आहे म्हणजे वरती उजवी. मग काटकोनात वळायचा म्हणजे हा कोण, ही दिशा तुम्हाला माहिती आहे, हितला असतो काटकोन. ही झाली उत्तर, खालची झाली दक्षिण, ही झाली पश्चिम, पश्चिम आणि ही झाली पूर्व, ही झाली पूर्व. मग आता तो पाहतोय इकडं, आता 90 अंशामध्ये वळणार म्हणजे पाहणार कुठं, एकदा जर 90 अंशाकडे वळला तर तो उत्तरेकडे त्याचं तोंड होईल. दुसऱ्यांदा जर तो उजवीकडेच वळला, बघा ना, हिथून असा उजवीकडे वळला, आता त्याची उजवी म्हणजे 2 नंबरला उजवीकडे वळला तर परत त्याचं तोंड होईल पूर्वेकडे. आणि तिसऱ्यांदा जर तो उजवीकडे वळला, ह्याची उजवी म्हणजे त्याचं तोंड कुठं होईल, दक्षिणेकडे होईल. म्हणजे नीट बघा, ज्यावेळेस तो आता पाहतोय कुठं, ह्या नाट्यगृहाकडे, कुठं पाहतोय, नाट्यगृहाकडे. नीट लक्ष द्या, तो पाहतोय नाट्यगृहाकडं. आता त्याला एकदा 90 अंशामध्ये वळवला म्हणजे हिथं वळवला, एकदा वळवला तर त्याचं तोंड होणार आहे उत्तरेकडे. उजव्या हाताने फिरवला एकदा त्याला तर त्याचं तोंड होणार उत्तरेकडे. परत दुसऱ्यांदा त्याला फिरवला काटकोनामध्ये तर त्याचं तोंड होणार आहे पूर्वेकडे. आणि पुन्हा उजव्या हाताने, आता पूर्वेकडे बघतोय तो म्हणजे इकडे बघतोय, आता परत त्याला उजव्या, माझा हा उजवा हात आहे, असा उजवीकडे परत वळवला 90 डिग्रीमध्ये, 90 डिग्री, तर त्याचं तोंड कुठं होईल, त्याचं तोंड होईल दक्षिणेकडे. त्याचं तोंड कुठं होईल, दक्षिणेकडे. म्हणजे आता 3 वेळा फिरल्यानंतर, पहिल्यांदा, दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा फिरल्यानंतर त्याचं तोंड कुठं झाले, त्याचं तोंड झाले दक्षिणेकडे. आता प्रश्न वाचू, आता नाट्यगृह त्याच्या कोणत्या बाजूस आहे, त्याचं तोंड कुठल्या बाजूस आहे हे विचारलेलं नाही, नाट्यगृह कुठल्या बाजूस आहे. मग आता मला सांगा, तो जर दक्षिणेकडे बघत असेल तर ही त्याची बाजू झाली डावी आणि ही झाली उजवी. आणि उजवीकडे, उजव्या हाताला आहे का नाही नाट्यगृह, उजव्या हाताला त्याच्या नाट्यगृह आहे, म्हणजेच त्याच्या उजवीकडे नाट्यगृह असेल. सोपा प्रश्न आहे, स्वतःला इमॅजिन करायचं. दिशाज्ञान चाचणीमध्ये, नातेसंबंधामध्ये काय करायचं, स्वतःला इमॅजिन करत राहायचं. म्हणजे काय होतं की प्रश्न सहजासहजी सुटतो, प्रश्न सहजासहजी सुटतो. ओके, अशा पद्धतीने 99 नंबरचा प्रश्न झालेला आहे. हे बघा, हे डायरेक्शन काढून दाखवलेलं आहे. आता बघा तुम्ही, हे डायग्राम काढले, हिथं नाट्यगृह आहे, हिथं तो उभा आहे, नाट्यगृहाकडे तो पाहतोय, नाट्यगृहाकडे तो पाहतोय. नाट्यगृहाकडे पाहिल्यानंतर पहिल्यांदा वळला, एकदा उत्तरेकडे तोंड झालं, परत 90 अंशामध्ये वळला, दुसऱ्यांदा त्याचं तोंड आता पूर्वेकडे झाले, आणि तिसऱ्यांदा ज्यावेळेस वळला त्यावेळेस तो आता कुठं, दक्षिणेकडे. त्याच्या तोंडाची दिशा कुठली आहे, दक्षिण आहे. मग आता जर तोंड त्याचं दक्षिणेकडे आहे तर आपल्याला इमॅजिन करायचं, दक्षिण दिशा ही आहे तर उजवीकडे नाट्यगृह आहे ना, म्हणजे त्याच्या उजव्या हाताला काय आहे, नाट्यगृह आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि शेवटचा प्रश्न 100 नंबरचा, हा देखील तसाच इमॅजिनेशनचा प्रश्न आहे, सोप्या कॅटेगरीतला प्रश्न आहे. सूर्यास्त वेळी गाडीतून जाताना हुसेनच्या डावीकडे असलेल्या खिडकीतून, काय म्हणतोय, सूर्यास्ताच्या वेळी, सगळ्यात महत्वाचं, सूर्यास्ताच्या वेळी सूर्याची दिशा कुठली असणार आहे, पश्चिम दिशा असणार आहे. तो हिंट आहे इथं. सूर्यास्ताच्या वेळी गाडीतून जाताना हुसेनच्या डावीकडे असलेल्या खिडकीतून, हुसेन असा चाललाय, असं समजा हुसेन एसटीत बसलाय, तर ह्या हुसेनच्या डावीकडे असलेली खिडकी, हुसेन ज्या एसटी मध्ये बसलाय त्याच्या डावीकडची जी खिडकी आहे तिथून काय येते, सूर्याची किरणे आत येत आहेत. तर ती गाडी कोणत्या दिशेने प्रवास करत असेल, ती गाडी कोणत्या दिशेने प्रवास करत असेल. तुम्हाला काय मिळेल, ह्या हुसेनला विसरतो, हुसेनला म्हणजे आपल्याला स्वतःलाच तिथं ठेवायचं, स्वतःलाच तिथं ठेवायचं. मग आता बघा ह्याच्यामध्ये हिंट काय आहे, हिंट बघा की ज्यावेळी सूर्यास्ताच्या वेळी म्हणजे मला दिशा कुठली सांगितली आहे, मला सरळ सरळ पश्चिम दिशा सांगितलेली आहे. सूर्य पश्चिम दिशेला आहे हे मला कळलं, कारण सूर्यास्ताच्या वेळी सूर्य कुठल्या दिशेने असणार आहे, सूर्यास्ताच्या वेळी,
सूर्यास्त होताना सूर्य कुठं असणार आहे? सूर्य असणार आहे पश्चिम दिशेला. सूर्य असणार आहे पश्चिम दिशेला. आता बघा त्यावेळी ह्या सूर्याची किरण येत आहेत. ह्या सूर्याची काय होत आहेत? ह्या सूर्याची किरण येत आहेत. आणि हिथं अशी ती एसटी आहे असं समजा. ही अशी एसटी आहे. आता मला तुम्ही परत चित्रकार करताल. हा, ही आहे खिडकी. ही आहे खिडकी. ही अशी खिडकी आहे. मग आता सांगा खिडकी त्याच्या कुठल्या बाजूला आहे? खिडकी त्याच्या डाव्या हाताला यायला पाहिजे. म्हणजे पश्चिम. आता इथं बघा ह्या बाजूला पश्चिम दिशा आहे आणि हाच माझा, हा माझा उजवा हात आहे, हा माझा डावा हात आहे. म्हणजे सेम हुसेन या डिरेक्शननं बसलेला आहे. मी आता जसा फळ्याकडे बघतोय त्याच दिशेने हुसेन पण बसलेला आहे. म्हणजे हा हुसेन आहे. ह्या हुसेनचा हा डावा हात आहे, हा डावा हात आहे, हा उजवा हात आहे. जसा माझ्याकडे बोर्ड आहे तशा पद्धतीनं तो त्या डिरेक्शननं बसलेला आहे. ही बस आहे. म्हणजे झालं. ही गाडी आहे, ह्या गाडीच्या खिडक्या आहेत आणि ह्या खिडकीतून असा प्रकाश आतमध्ये येतोय डाव्या बाजूनं. म्हणजेच काय की ती गाडी अशी उत्तरेकडे वर 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 चाललेली आहे. म्हणजे गाडीची दिशा कुठली असणार आहे? उत्तर असणार आहे. हे या प्रश्नाचं उत्तर झालं. आणि विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं आपला हा जो काय पेपर आहे मुंबईचा हा संपलेला आहे. या पद्धतीनं आपण सगळेच्या सगळे मुंबईच्या पेपरचे पार्ट घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये मॅक्सिमम गणितं कव्हर केलेले आहेत. हा पेपर झाला की आपण वाटलंच तर मुंबई 23चा पेपर जो रिसेंट झालेला आहे तो पण पेपर घेऊ. मुंबई चालकचा पेपर घेऊ. म्हणजे जे मॅक्सिमम विद्यार्थी फॉर्म भरतात त्या मॅक्सिमम विद्यार्थ्यांना त्याचा 100% फायदा होईल. आपली जे काय वेगवेगळी जे बुक्स आहेत त्या वेगवेगळ्या बुक्स जे आपली हे होणारच पोलीस कॉन्स्टेबल 2023च्या 78 प्रश्नपत्रिका आहेत. आपला हा सेट आहे तो तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा. अतिशय चांगले दर्जेदार पुस्तक आहे हे. 93वी आपली आवृत्ती आहे. ठोकळा आहे. त्याच्यानंतर 40 प्रश्नपत्रिकांचा एक सेट आहे. 25 प्रश्नपत्रिकांचा एक सेट आहे. त्याच्यानंतर चालक भरतीच्यासाठी पण वेगळं बुक आहे. मोटार वाहन चालवण्याचे जे काय कायदे जे सिम्बॉल्स आपल्याला 20 मार्क्सला विचारले जातात ते देखील आपल्याकडं रंगीत स्वरूपामध्ये हे आपलं बुक अवेलेबल आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर ही लेक्चर सिरीज जर आवडली तर तुम्ही कृपया करून जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. नक्की लाईक करा. तुम्हाला जे टॉपिक घ्यायचे आहेत असं तुम्हाला जे वाटत असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला 100% सजेस्ट करू शकता. आपली हे लेक्चर सिरीज अशीच पुढं टप्प्याटप्प्यानं चालू राहणार आहे. जो मुंबईचा पेपर असणार आहे हा गॅपनं आला. म्हणजे गॅप वन डेनं आपण टाकलेला आहे. त्याच्या पाठीमागचं कारण असं की मॅक्सिमम विद्यार्थी सध्या ग्राउंडचं प्रिपरेशन करत आहेत. आणि जर ग्राउंडचं प्रिपरेशन, कारण ग्राउंड पहिल्यांदा होणार आहे त्याच्यामुळे त्यांना 2 वेळा ग्राउंडवरती जाणं म्हणजे मस्ट आहे. त्याच्यामुळं त्यांना जास्तीत जास्त तिथं वेळ लागणार आहे. तर लेखीचं प्रॅक्टिस त्या राहिलेल्या 2 महिन्यामध्ये ते जास्त पद्धतीनं करत असतात. त्याच्यामुळं आपण अल्टरनेट डेज टाकलेले. ज्यावेळेस एक्झाम येईल त्यावेळेस आपण तो 1 महिना फुल ऑफ टाईम यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्याशी संपर्कात राहणार आहे की जेणेकरून बाबा तुम्हाला केसागर अकॅडमीचा जास्तीत जास्त फायदा होईल. तुम्हाला हे जर लेक्चर्स आवडले तर नक्की लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.